लाड़की बहनों को नए साल की हार्दिक शुभकामनाएं। बहनों की संक्रांति भी मीठी होने वाली है। नवंबर की किस्त जमा होने के बाद अब दिसंबर और जनवरी की मिलाकर 3,000 रुपये बहुत जल्द आपके खाते में जमा किए जाएंगे, ये वचन मैं देता हूँ। लाडक्या बहिणींनो, एकीकडे खूप आनंदाची बातमी आहे की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आता सुरू झाला आहे. पण दुसरीकडे एक खूप दुःखद आणि हृदय दुखावणारी बातमीही आहे. 60 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. हे ऐकून मन खचून जातंय ना? मलाही खूप वाईट वाटतंय. पण सगळं स्पष्ट सांगते, धीर धरा. आजच्या 12 जिल्ह्यांची यादी आली आहे. त्यापैकी 2 जिल्ह्यांमध्ये दुपारपर्यंतच अनेक बहिणींना मेसेजेस आलेले आहेत. तुम्ही तुमच्या फोन स्क्रीनवर पहा. त्या मेसेजचा आनंद किती वेगळा असतो नाही? पण जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर मनात धास्ती बसते की माझं नाव या रद्द झालेल्या महिलांच्या यादीत आहे का? होय, हे तुम्हाला नक्की चेक करावं लागणार आहे. 60 लाख महिलांना आता पैसे मिळणार नाहीत, हे खरंच हृदयाला चटका लावणार आहे. आणि 36 जिल्ह्यांपैकी फक्त 30 जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत. 6 जिल्ह्यांमध्ये पैसे तात्पुरते थांबवण्यात आलेले आहेत. उर्वरित आज जे रात्रीपर्यंत 10 जिल्ह्यात वाटप होणार आहे, ती कोणती 10 जिल्हे आहेत ते पुढे सांगणार आहे. 3,000 रुपये आणि मकर संक्रांतीचा स्पेशल गिफ्ट काही भाग्यवान बहिणींना मिळणार आहे. पण ज्यांचे अर्ज बाद झाले त्यांच्यासाठी हे दिवस खूप कठीण आहेत. कोणत्या 60 लाख महिलांचे अर्ज बाद झाले? त्यांचं कारण काय? जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचा अर्ज बाद झाला की नाही हे 30 सेकंदात कसं चेक करायचं तेही सांगणार आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत राहिलेले 10 जिल्हे कोणते? दुपारपासूनच वाटप सुरू झाले. 2 कोणत्या जिल्ह्यांमध्ये मेसेजेस आलेले आहेत त्याचीही यादी सविस्तर सांगणार आहे. जर तुमच्याकडून एखादी चूक झाली असेल तर आता 1ही रुपया मिळणार नाही हे ऐकून मन दुखावतंय, पण सत्य सांगणं गरजेचं आहे. 60 लाख महिला कोणत्या आहेत आणि कोणत्या मोजक्या महिलांना मकर संक्रांतीचा स्पेशल गिफ्ट मिळणार आहे? संपूर्ण सविस्तर जाणून घ्या. लाडक्या बहिणींसाठी आज एक अतिशय आनंदाची आणि अतिशय दुःखद बातमी समोर आलेली आहे. आज बहिणींच्या खात्यात अचानकपणे 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज 2 जिल्ह्यांमध्ये आला आहे आणि 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप दुपारपासून रात्रीपर्यंत सुरू आहे. रात्री 12 वाजेपर्यंत 12 जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. पैसे जमा होतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. पहिला आनंददायी, दुसरा दुःखद. 12 जिल्ह्यातील महिलांच्या बँक अकाउंटमध्ये आज पैसे जमा होत आहे. ही आनंदाची बातमी. पण त्याचवेळी 60 लाख बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले. ही बातमी मनाला चिरडून टाकते. मग कशाबद्दल या 60 लाख बहिणींना बाहेर काढले? सर्वात मोठी लिस्ट जाहीर झाली आहे. त्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत. तुमचं नाव कसं चेक करायचं ते व्हिडिओमध्ये सांगतो. कोणत्या 10 जिल्ह्यात आज संध्याकाळपर्यंत पैसे येतील? कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये मेसेजेस आलेले आहेत ते ऐकून घ्या. पण ज्या महिला राहणार आहेत त्या कोणत्या ते पुढे सांगतोच. आणि 6 जिल्ह्यांमध्ये अजिबात पैसे तात्पुरते थांबवले आहेत. पण ज्या राहिलेल्या महिलांना मकर संक्रांतीचं मोठं गिफ्ट देखील मिळणार आहे. भरपूर महिलांना काढण्यात आलंय, पण आता ज्या महिला राहिल्या त्यांची संक्रांत गोड होणार आहे. संक्रांतीला 3-4 दिवस राहिले असताना पैसे वाटपाची सुरुवात झालीय. 12 जिल्ह्यात 3,000 रुपये वाटप झाले. उर्वरित साधारण 18 जिल्हे आहेत. तर सर्वांना एकत्र पैसे दिले जाणार आहेत. सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यात वाटप झालं ते सांगतो. आज रात्रीपर्यंत कोणते 10 जिल्हे असणार आहेत ते सांगणार. उद्याचे 10, परवाचे 10, कारण की सर्वस्वी 30 जिल्ह्यात तात्पुरते वाटप होणार आहे. 6 जिल्ह्यांमध्ये अजून पडताळणी सुरू आहे. आणि कोणत्या 60 लाख महिला बाहेर निघालेल्या आहेत त्याविषयी एक मोठी अपडेट आज द्यायची आहे. सोबतच या 3,000 व्यतिरिक्त कोणतं मोठं संक्रांतीचं गिफ्ट राहिलेल्या महिलांना मिळणार आहे त्याचीही लिस्ट आता वाचून दाखवणार आहोत. पहा, भरपूर कमेंट येत आहेत. आम्हाला पैसे आले नाहीत, आम्हाला मेसेज आला नाही, आम्ही ग्रामीण भागात राहतो, आमचं या बँकेत खातं आहे. हे ऐकून मन भरून येत आहे. लक्षात घ्या, सर्वात प्रथम 60 लाख बहिणींना लाडकी बहीण योजनेतून बाहेर का काढलं गेलंय आणि कोणत्या 12 जिल्ह्यात आज पैसे आहेत? सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे. बघा, तुमचं नाव लाडकी बहीण योजनेत आहे की नाही हे आता समजून घेणं गरजेचं आहे. 60 लाख बहिणींना लाडकी बहीण योजनेतून काढून टाकण्यामागचं जे कारण आहे तर ते आहे 5 नियम. होय, खूप मोठी चूक भरपूर महिलांकडून झालेली आहे आणि ज्यांच्या तक्रारी महिला व बालविकास विभागाला आलेल्या आहेत. पहा आता, कोणत्या महिलांना काढलंय आणि कोणत्या महिलांना ठेवलंय?
हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. निकष सांगितले गेले होते की सर्वात पहिला निकष असा होता की ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतात त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत पाहिजे. 2.5 लाखाच्या आत असलेलं उत्पन्न म्हणजे पूर्ण घराचं उत्पन्न 2.5 लाख असलं पाहिजे. एका घरामध्ये 5 जण असतील तर सगळ्यांचं मिळून उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असलं पाहिजे. तर हे तर बऱ्याचशा महिलांनी खोटे कागदपत्र अपलोड केले आहेत. हे एक कारण आहे. दुसरं कारण असं आहे की महिलांचं आधार कार्डचं नाव आणि महिलांच्या बँक खात्यावरचं नाव ते मॅच होत नाहीये. तर हे देखील मोठा प्रॉब्लेम आहे. मोठा नियम म्हणजे तुम्ही फॉर्म भरून मोकळे झालात, तुम्हाला आता फॉर्म रिचेकिंग देखील ज्या ज्या ठिकाणाहून तक्रारी आल्या तिथे फॉर्मचं चेकिंग सुरू झालेलं आहे. मग प्रश्न उरला, काही महिलांनी खोटे कागदपत्र अपलोड केले, काहींनी चुकीचे कागदपत्र अपलोड केले, जे पाहिजे ते केले नाही. नावामध्ये मिसमॅच होतंय. काहींची वयमर्यादा 65 पेक्षाही जास्त आहे. अशाही महिलांनी एका नावावर 2-4 फॉर्म भरले असंही झालेलं आहे. तर हे सर्व फॉर्म त्या ठिकाणी रद्द होणार आहेत. आणि ज्या ठिकाणाहून जास्त कंप्लेंट आलेत म्हणजे त्यामध्ये जे 6 जिल्हे आहेत, बघा आता आज कोणत्या 10 जिल्ह्यात पैसे येणार, कोणत्या महिलांना काढलंय आणि कोणत्या ठेवलंय, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. 60 लाख बहिणींचा मोठा आकडा समोर आला. पण नक्की 60 लाख बहिणी यातून माहेर होणार आहेत, कारण की लाडकी बहीण योजनेचा गैरवापर काही पुरुषांनी देखील केलेला आहे आणि पैसे उकळण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या पुरुषांवर कारवाई झालेली आहे. काही महिलांनी 10 अकाउंट उघडून पैसे घेतले आहेत. तर तसं बिलकुल चालणार नाही. आता दुसरा नियम जो तातडीचा आदेश दिलाय तर तो म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहेत त्यांनाच हे वितरण होणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या अशा महिला आहेत की ज्यांच्या घरात 4 चाकी वाहन आहे. काय झालंय की 6 असे जिल्हे आहेत. सर्वप्रथम पहा कोणत्या 6 जिल्ह्यातून तक्रार आलीये. ही माहिती स्वतः अदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री यांनीच दिलेली आहे. 6 जिल्हे पहा, ज्यामध्ये लातूर आहे, त्याचबरोबर पालघर आहे, यवतमाळ आहे. आता तुम्ही यवतमाळमधून व्हिडिओ पाहताय का? कमेंट करा. त्याचबरोबर सातारा, वर्धा, वाशिम आहे. हे 5-6 जिल्हे असे आहेत इथून खूप मोठ्या तक्रारी आल्यात की महिलांचं नावच मिसमॅच आहे. महिलांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत नाहीये. महिलांच्या घरी 4 व्हीलर आहे, त्याचबरोबर आयकर दाता आहे. घरामध्ये कोणाचं तरी नाव मिसमॅच आहे. तर अशा प्रकारच्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणाहून तक्रारी येतील त्या ठिकाणी पडताळणी करू असं ते म्हणाले होते. आणि त्यांना तक्रारी आल्यामुळे आता पडताळणी तिथे सुरू झालेली आहे. अगदी काही महिलांकडे प्लॉट आहेत, फ्लॅट्स आहेत, 4 व्हीलर देखील आहेत. तर अशाही तक्रारी आल्यात. प्लॉट घेतलाय, गाडी घेतलेली आहे. तर अशा महिलांचा जो चेकअप आहे तो सुरू आहे. आता उत्पन्नासाठी मग आता तुम्ही काय करून ठेवायचं? आता अशा 60 लाख महिला अचानक बाहेर काढू शकत नाही. टोटल संख्या 2.5 कोटीच्या आसपास आहे. त्यातल्या 60 लाख महिला जर घेतल्या तर त्या 1/4 म्हणजे 25-30% महिला इतक्या अर्जंटमध्ये कोणी बाहेर काढू शकत नाही. आणि महिलांचा विचार करणारा हे सरकार आहे. नक्कीच महिलांच्या बाबतीत विचार करणार आहे. आणि त्यावर 2 दिवसांपूर्वीच आपले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, तर सगळ्यांनी असं म्हटलंय की पात्र लाभार्थी महिला ज्या आहेत तर त्यांना सगळ्यांना आम्ही लाभ देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला आता काय काळजी घ्यायची आहे बघा. आणि आजचे कोणते 10 जिल्हे असणार आहेत त्याविषयी पुढे आता माहिती देतो. आता फार महत्त्वाची माहिती. तुम्ही काय करा, जर तुमच्या जिल्ह्यामध्ये आता सगळ्यात आधी तुम्ही या 6 जिल्ह्यातले आहात का? म्हणजे वर्धा, वाशिम, त्याचबरोबर पालघर, यवतमाळ, सातारा, तुम्ही यातले आहात का? कमेंट करा. कारण की इथून तक्रारी आलेल्या आहेत. तुम्ही या जिल्ह्यातले जर असाल किंवा बाकीच्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्ही आता कागदपत्र स्वतःकडे जपून ठेवा. आता पहा कुठलं कागदपत्र? उत्पन्नाचा दाखला. आता पूर्वी कसं होतं की फॉर्म भरायच्या वेळेस सरकारने एक निर्णय घेतला होता. कागदपत्र काढण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून फक्त रेशन कार्ड असलं तरी चालेल. पण आता काय करा, तुम्ही तुमचा 2.5 लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला काढून घ्या. त्याचबरोबर जर तुमचं उत्पन्न खरोखर खूप जास्त झालं असेल तर त्यांनी असेही उदाहरण दिलं. अदिती तटकरे मॅडमनी काही महिला अशा होत्या की ज्यांचं उत्पन्न वाढलं आणि त्यांनी अर्ज दिलाय की आमचं उत्पन्न वाढलंय, आम्हाला आता या योजनेत आम्ही पात्र नाही आहोत. तर तुम्ही तशा पद्धतीचा अर्जही देऊ शकता की आमची योजना बंद करा. कारण की स्वतःहून आपण त्या ठिकाणी हे केलं पाहिजे. आणि ज्या गरजू महिला आहेत तर त्यांनीच लाभ घ्यावा असं देखील सरकार म्हटलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट्स आपल्याकडे क्लिअर करा. त्यानंतर तुमचं जे आधार कार्डवरचं नाव आहे, बँक खात्याच्या पुस्तकावरचं नाव आहे, ते एकदा क्रॉस चेक करा. ते देखील एक असणं खूप गरजेचं आहे. स्पेलिंगमध्ये मिस्टेक नको. बऱ्याच वेळा काय होतं, महिलांचं माहेरचं नाव आधार कार्डवर आहे आणि बँक खाते पुस्तकावर इकडलं सासरकडलं नाव आहे. तर हे अशा प्रकारे व्हायला नको. किंवा एक जरी नाव असलं तरी स्पेलिंगमध्ये काहीतरी मिस्टेक आहे तर मग अशा प्रकारच्या ज्या करेक्शन्स आहेत तर त्या करून घ्या. आधार कार्ड, बँक खातं लिंक करून घ्या. उत्पन्नाचा दाखला आपल्याकडे जपून ठेवा. कारण काय होईल, पडताळणी जर झाली आणि कुठली कारवाई जर करण्याचा विषय तयार झाला तर कदाचित तुम्हाला ही कागदपत्र मागितली जाऊ शकतात.
आणि मग कागदपत्र जर तुम्ही व्यवस्थित जमा केली तर कदाचित तुमची ही योजना पुढे कंटिन्यू राहू शकते. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तर तो म्हणजे एक महत्त्वाची अपडेट अशी आलेली आहे की आता डिसेंबर-जानेवारीचा जो हप्ता आहे तो सगळ्यांना सारखा मिळणार नाहीये. म्हणजे काय होणार की आता अशा काही महिला सापडल्या आहेत की ज्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत, PM किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत. तर सरकारच्या दृष्टीने असं आहे की कोणतीही महिला लाभार्थी की कोणत्या तरी एकाच योजनेचा त्यांनी लाभ घ्यायला पाहिजे. प्रत्येक 2-3 योजनेचा लाभ त्या ठिकाणी घ्यायला नाही पाहिजे. तर याकरता ते असेही म्हणाले आहेत की आता महिलेला ठरवायचे की तिला कुठल्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. म्हणजे तिला PM किसानचा घ्यायचा आहे, नमो शेतकरीचा घ्यायचा आहे की लाडक्या बहिणीचा घ्यायचा आहे की संजय गांधीचा घ्यायचा आहे. कारण की काय होतंय किंवा जर असं कॅल्क्युलेशन त्यांनी केलं की 1,500च्या वरती लाभ त्या ठिकाणी प्रत्येक महिलेला गेला नाही पाहिजे. तर त्यामुळे कदाचित असं होईल की तुमचा येणारा जो हप्ता आहे तर तो कदाचित 1,500च्या आत 1,000 रुपये येऊ शकतो किंवा 500 रुपये येऊ शकतो. तर टोटल ते करणार आहे. तुम्ही 2 योजनेचा लाभ घेताय, लाडकी बहीण आणि नमो शेतकरी. आता नमो शेतकरीला आणि PM किसान दोन्हींचे मिळून 12,000 रुपये वर्षाला येतात. म्हणजे महिन्याचे होतात 1,000 रुपये आणि लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये. तर मग लाडक्या बहिणीचे 1,500 नाही मिळणार तर तुम्हाला दोन्ही योजना मिळून 1,500 रुपये मिळतील. म्हणजे मग तुम्हाला कदाचित लाडक्या बहिणीचे फक्त 500 रुपये मिळू शकतात. तर असंही होणार आहे. हप्ता कमी जास्त त्या ठिकाणी होणार आहे. आता राहिला प्रश्न कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहे. तर सगळ्यात आधी कमी लोकसंख्या, कमी लाभार्थी असणारी जिल्हे त्या ठिकाणी घेतले जातात. मग यामध्ये जर आपण बघायला गेलो तर यामध्ये रत्नागिरी आहे, त्याचबरोबर इकडे धुळे आहे, जळगाव आहे, इकडे पाहू शकता तुम्ही नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, कोल्हापूर, सांगली. तर अशा प्रकारची जिल्ह्यांची लिस्ट यामध्ये संभावित असू शकते. पण याआधी तुम्ही तुमची कागदपत्र क्लिअर करा. आधार कार्ड, बँक खात्यावरची नावं परत एकदा रिचेक करा. कारण की पडताळणी झाली आणि कागदपत्रांची अचानक मागणी जर झाली तर तुम्हाला हे दाखवता येणं खूप गरजेचं असतं. तुम्हाला कुठले डाऊट असतील तर कमेंट करा, आम्ही कमेंटमध्ये त्याचे उत्तर देऊ. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत रहा. धन्यवाद.